की MIDC मध्ये वारंवार होणारे स्फोट, होणारा प्रदूषण यापासून आमची मुक्तता व्हावी। आणि याच्यात MIDC अधिकारी पण यांचा सहभाग आहे। रात्री मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की ज्या रेड झोनमध्ये त्यांचं आम्ही शिफ्टिंग करू। आणि आम्ही काय बाहेरून नाही आलो, आम्ही स्थानिक लोक आहे तिथली। काय नाही, हे लोक चिरीमिरी पैसे घेऊन त्यांना सरच परमिशन देतात। हा केमिकल झोन नव्हता जिथे मुळात पूर्वी सगळ्या इंडस्ट्रीयलमध्ये इंजिनिअरिंग झोन होता। हा डोंबिवलीच्या केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटानंतर आता या ठिकाणी एक नवा वाद समोर आलेला आहे, तो म्हणजे स्थानिक रहिवासी आणि इथल्या केमिकल कंपन्यांच्या मालकांमधला। यातील नागरिकांचं म्हणणं आहे की या केमिकल्स कंपन्या आहेत त्यांना इकडनं आता त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करावं, कारण याच्या प्रदूषणाचा आणि इतर गोष्टींचा नाहक त्रास हा या ठिकाणी होता। आणि या विषयांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक रहिवासी कंपन्यांचे मालक देखील आहेत। साहेब, काय सांगाल, आपण आपलं नाव काय आणि काय नेमका आपला मुद्दा आहे? भास्कर पाटील, सोनारपाड्याचा रहिवासी आहे। जेव्हा 2016ला प्रोबेस या कंपनीमध्ये स्फोट झाला, त्याच्यानंतर जेव्हा नुकसान झाला त्या नुकसानाची भरपाई लोकांना काही मिळालीच नाही। त्याच्यानंतर 2021ला पालघर येथे जी फटाक्यांच्या कंपनीमध्ये स्फोट झाला, तिथे काही 9 कामगार जखमी झाले। त्यानंतर आमचे जे भाऊ आहेत प्रफुल्ल शांताराम पाटील आणि नंदकुमार पवार, आम्ही हायकोर्टात एक याचिका दाखल केली की MIDC मध्ये वारंवार होणारे स्फोट, होणारा प्रदूषण यापासून आमची मुक्तता व्हावी। यासाठी ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या केमिकल कंपन्या ज्या रेड झोनमध्ये येतात, हजार्डस आहेत, रात्री मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की ज्या रेड झोनमध्ये त्यांचं आम्ही शिफ्टिंग करू। तर ह्या कंपन्या इथून शिफ्ट व्हाव्या की जेणेकरून आम्हाला या रहिवाशांना ते त्रास नको व्हायला, म्हणून आम्ही हायकोर्टात गेलेलो होतो। हायकोर्टाने निर्देश दिले, MPCB बोर्ड असेल, MIDC आणि महाराष्ट्र सरकार, की एक तुम्ही समिती गठीत करा आणि त्या समितीने 3 महिन्यात आम्हाला अहवाल द्या की बाबा कोणत्या कंपन्या त्रासदायक आणि त्यांना कशा पद्धतीने आपण इथून स्थलांतरित करू शकतो। परंतु त्यांनी त्या कमिटीने 3 महिन्यानंतर परत त्यांचा पिरियड वाढवून घेतला, पण आजपर्यंत त्या कमिटीने अहवाल काय सरकारला सादर केला नाही। त्यामुळे ह्या कंपन्यांचा जो स्थलांतर होता, ज्या हजार्डस कंपन्या, केमिकल कंपन्या, तो होऊ शकला नाही आणि आज ही दुर्घटना घडली। याच्यामध्ये नाहक असंही म्हटलं जातं की या कंपन्या देखील कित्येक वर्ष जुन्या आहेत आणि जे बाजूला रहिवासी आले त्यांनी देखील या ठिकाणी एन्क्रोचमेंट केलंय। आम्हाला मान्य आहे की आमच्याच जमिनी 1962 ते 65च्या कालांतरात 60 पैसे वाराने आमच्या ज्या शेतीच्या जमिनी होत्या या जबरदस्तीने अक्वायर केल्या, की ज्या देण्यासाठी आमचा विरोध होता। रोडच्या पलीकडे आमचं गाव आहे आणि अलीकडच्या जमिनी सर्व त्यांनी अक्वायर केल्या। पलीकडे पूर्वीपासून MIDC यायच्या आधीपासून आमच्या गावांचं अस्तित्व होता। इथे एक म्हात्रेपाडा म्हणून आहे, त्या म्हात्रेपाड्याला पहिल्यापासून गावठाण आहे, त्या गावठाणामध्ये MIDC यायच्या आधीपासून त्या लोकांची घरं आहेत। आणि हा ज्या आज कंपन्या ज्या तुम्हाला दिसतात स्फोट झालेला आहे, इथे इंजिनिअरिंग झोन होता, यांनी त्याच्यामध्ये चेंज केला अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन, आणि तिथे सर्व त्या गावाच्या रहिवाशांच्या अवतीभोवती त्यांनी केमिकल झोन आणलेला आहे। हा केमिकल झोन नव्हता जिथे मुळात पूर्वी सगळ्या इंडस्ट्रीयलमध्ये इंजिनिअरिंग झोन होता हा, आणि तो त्यांनी कन्वर्ट केला केमिकल झोन, की ज्याच्यामुळे आज आम्हाला त्रास होत आहे। नेमका या केमिकल झोन आणि या केमिकल कंपन्या आल्यामुळे नेमका काय त्रास होतोय काका, काय सांगाल? एवढा त्रास होतोय का आम्हाला ते बसणं मुश्किल होतं कधी कधी असा, आणि घरामध्ये तर पोरं तर बाहेर काढतच नाही मी रात्री, एवढा त्रास होतो। आणि कुठल्याही टायमात गॅस सोडतात, रात्री, दिवसा कमी पण रात्री खूपच सोडतात। याला काही एक वेळ मर्यादा असते? 12 नंतर सोडतात, रात्री 12 नंतर सोडतात, दिवसा काही सोडत नाहीत। मात्र नियमांचं उल्लंघन कंपन्यांकडनं होतं? हा, नेहमीच उल्लंघन होतं त्यांचा, पण एक सहन करून करून किती करायचं पब्लिकने। आणि आम्ही काय बाहेरून नाही आलो, आम्ही स्थानिक लोक आहे तिथली। बरं, या ठिकाणी अन्य काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, तुम्ही स्वतः याचिका करते आहात हायकोर्टामध्ये, नेमका या प्रदूषणाचा काय त्रास होतो तुम्हाला? प्रदूषणाचा त्रास म्हणजे हे जे MIDC बॉयलर इम्प्लांट केलेलं आहे याची सेफ्टी काय आहे? हे जे MIDC ज्या कंपनीत ते बॉयलर प्लांट केलेले आहेत, तुम्ही त्यांचं ऑडिट केलं का MIDCनी? काय नाही, हे लोक चिरीमिरी पैसे घेऊन त्यांना सरच परमिशन देतात आणि आमच्या जीवाशी खेळ करतात ते लोक, MIDCचे अधिकार। रात्रीचं तुम्ही म्हटलात मगाशी की इकडनं चालणं 12च्या नंतर तुम्ही रोडवर चालू शकणार नाही का? तुमच्या असं ते ऑक्सिजन सोडतात, एक घाण केमिकलचा असा नाला बाजूला आहे, तुम्ही जाऊ शकणार नाही, तुम्ही स्वतः जाऊ शकणार नाही। आणि पाऊस पडला तर तुम्ही बघता कुठला गुलाबी रंग, गुलाबी पाऊस, निळा पाऊस चालूच असतो इकडे MIDC मध्ये, वारंवार चालू असते। या कंपन्यांकडनं कुठल्याच नियमांचं पालन होत नाही, नियमाचं पालन होत नाही, आणि याच्यात MIDC अधिकारी पण यांचा सहभाग आहे। हा, तर आता आपली प्रामुख्याने मागणी काय असणार? आमची प्रामुख्याने मागणी आहे, जेवढे हे बॉयलर इम्प्लांट केले त्या फॅक्टरी MIDCत नको, या कुठेतरी स्थलांतर करा।
तर नक्कीच आपण पाहतोय की स्थानिक रहिवाशांकडनं या दुर्घटनेनंतर आता ज्या केमिकल कंपन्या आहेत, जो केमिकल झोनमधल्या आहेत, त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करावं. इतर कंपन्यांना कुठलाही विरोध हा रहिवाशांकडनं नाही आहे. मात्र होणाऱ्या प्रदूषणामुळे, जो केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नाहक त्रास होत आहे, या कंपन्यांचं पुनर्वसन व्हावं ही आता नागरिकांकडनं मागणी केली जाते. आता सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.